असे म्हणतात, श्रीहरी विठ्ठलाच्या एका भक्ताच्या भक्तीवर श्रीहरी असे भाळले की साक्षात पांडुरंगाने त्यांच्या घरी जाऊन जेवण केले आणि त्याच भक्ताच्या मृत्यूनंतर त्यांची हाडे विठ्ठल नामाचा गजर करत होती. होय, ही गोष्ट आहे विठ्ठलाचे प्रिय भक्त संत श्री चोखामेळा यांची. मी शिद्दत काव्यांजली आषाढी एकादशी निमित्त घेऊन येत आहे श्रीहरी विठ्ठलाच्या संतांची संत गाथा. आणि संत गाथामध्ये आजची गोष्ट आहे संत चोखामेळा यांची. ज्या काळात जातीयता धर्मांधतेने आपली पाळेमुळे समाजात रोवली होती, त्या काळात महार समाजातील चोखामेळा यांची भक्ती आणि निष्ठेने त्यांना संत ही उपाधी मिळाली. त्यांचा जन्म विदर्भातील मेहुणा गावात झाला. ते महार समाजात जन्मले. त्या काळात ही जात समाजात खालच्या स्तरात मानली जात होती, पण चोखा हे बालपणापासूनच परमभक्त. त्यांचं मन नेहमी विठोबाच्या चरणी गुंतलेलं असायचं. चोखामेळा मोठे होत गेले तसं विठोबांच्या भेटीसाठी त्यांची तळमळ वाढत गेली. शेवटी ते पंढरपूरला आले आणि चंद्रभागेच्या काठी एका झोपडीत राहू लागले. दिवसभर राबून काम करत आणि रात्री विठोबांचं नाम घेऊन हरिपाठ करत. तरीही त्या काळात जात पात नशिबी आड येतच होती. चोखामेळा रोज मंदिराबाहेर उभे राहत असे, पण त्यांना मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती. एक दिवस त्यांनी विठोबाच्या पायरीवर बसून देवाकडे गाऱ्हाणं गायलं, देवा, मी तुझाच आहे आणि तुला भेटायची परवानगी मला नाही. जरी माझ्या शरीराला प्रवेश नसला तरी माझ्या मनाला तुझ्यापाशी येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. चोखामेळांची भक्ती पाहून भगवंत भारावून गेले. असं मानलं जातं त्या रात्री मंदिरात एक अद्भुत प्रकाश प्रकट झाला. साक्षात विठोबा आले आणि म्हणाले, चोखा, तू माझ्या मंदिराबाहेर हे मी कसं सहन करू. विठोबाने चोखामेळांचा हात धरला आणि मंदिरात घेऊन गेले. चोखोबांनी मंदिरात प्रवेश केला ही बातमी संपूर्ण गावात पसरली. लोकांची गर्दी झाली, परंतु लोक पाहतात तर काय, चोखोबा मंदिरात पांडुरंगाच्या मूर्तीसमोर उभे राहून एकटेच मूर्तीशी बोलत होते. देवाने स्वतः दर्शन देऊन त्यांना आत घेतलं यावर कोणीच विश्वास नाही ठेवला. चोखोबांना सर्वांनी खूप विनवलं आणि मंदिरातून हकलून दिलं. पण चोखोबांची देवाप्रती भक्ती कमी नाही झाली. देवदर्शनाच्या आनंदात चोखोबा आणखी भक्ती करू लागले. आणखी एक आख्यायिका अशी आहे, चोखोबांना मंदिरातून हकलले ही गोष्ट पांडुरंगाला आवडली नाही. एके दिवशी चोखोबांची पत्नी सोयराबाई व चोखोबा ताक आणि भाकरीचे जेवण त्यांच्या झोपडीत करत होते. अचानक एक अतिथी दरवाजावर आला आणि जेवण मागू लागला. पण शेवटी परमभक्त चोखोबांनी पांडुरंगांना ओळखलंच आणि घरात घेतलं. पांडुरंग आपल्या घरी जेवायला आले याचा विश्वास सोयराबाईंना काही बसला नाही. देवाप्रती आदर व भीती अशा दोन्ही भावना आणि एवढ्या मोठ्या देवाला जेवण म्हणून फक्त ताक भाकरी. सोयराबाईंच्या हातून गडबडीत ताक देवाच्या पितांबरावर सांडलं. त्या घाबरल्या, पण स्मित हास्य करत देव बोलले, हा माझ्या पितांबरावर ताकाचा डाग नाही, तुझ्या भक्तीची आणि प्रेमाची निशाणी आहे आणि ही मी अशीच ठेवीन. भगवंत जेवण करून तिथून निघून गेले. मात्र चोखामेळांच्या घरी पांडुरंग आल्याचा विश्वास कोणीच नाही केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा पुजारी विठोबांची मूर्ती स्वच्छ करत होते तेव्हा त्या पितांबरावर ताकाचा तोच डाग दिसला. सगळे थक्क झाले. सर्वांना समजलं चोखामेळा सामान्य माणूस नाही, ते विठोबाचे अत्यंत प्रिय भक्त आहेत. ही गोष्ट सांगण्याचे तात्पर्य एकच, आज 21व्या शतकात आपण जात पात धर्म यामध्ये अडकलो आहोत, पण त्या काळात भक्ती ही जातीपातीच्या पलीकडची असते याचं सर्वात उत्तम उदाहरण संत चोखामेळा यांनी दिलं. असं म्हणतात की चोखोबांचा मृत्यू गावभुसाच्या कामात दरड कोसळून झाला. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता.
यावरून त्यांचे गुरु नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरासमोरच त्यांची समाधी बांधण्यात आली. कारण चोखोबांनी ठरवलं होतं, मी आत जाईन पण माझ्या जातीला जे आत येऊ दिलं जात नाही तोवर मी बाहेरच राहीन. स्वातंत्र्यकालीन समाज प्रबोधकांच्याही आधी संत चोखामेळा यांनी त्यांच्या अभंगातून अस्पृश्यतेविषयी वेदना मांडून प्रबोधन केले. त्यांचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिती ऐसा काहीतरी अपराध. जोहार माय बापा जोहार, तुमच्या महाराचा मी महार. बहु भुकेला जाहलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. आमुची केली ही नयाती, तुझ का ना कळे श्रीपती. जन्म गेला उष्टे खाता, लाज नाही तुमची चित्ता. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. हा त्यांचा अभंग आजही लोकप्रिय आहे. श्री हरी विठ्ठलाच्या संतांच्या अशाच गोष्टींसाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळेल.